हिंगणा तहसीलवर ओबीसींचा एल्गार. जातनिहाय जनगणना आणि हक्कांच्या मागणीसाठी धडक मोर्चा. ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि न्याय्य हक्कासाठी आज हिंगणा येथे आंदोलनाचा संतप्त पाऊस पाहायला मिळाला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वाखाली स्थानिक तहसील कार्यालयावर एक भव्य मोर्चा काढण्यात आला. आज महाराष्ट्र सरकारला सर्वात प्रथम आमची ही मागणी आहे की ज्यांनी 14 मेला जो GR काढला आहे तो त्यांनी भले रद्द केला, पण आम्हाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने त्यांच्याजवळून लिखित पाहिजे की SC ST OBC त्यामध्ये जो कॉलम आहे त्यांनी आम्हाला लिखित द्यावं, पुन्हाहून यापुढे कधी असा GR काढावा नाही. दुसरं, केंद्र सरकारने जात न्याय जनगणना जी चालू केलेली आहे त्यामध्ये 33 कॉलम आहे. 33 कॉलममध्ये 12 नंबरचा जो कॉलम आहे त्यामध्ये अदर टाकलेला आहे. त्यामध्ये पिछडा किंवा OBC याचा उल्लेखच नाही. त्यासाठी जे आहे केंद्र सरकारने OBCचा कॉलम टाकावा. SC STची जनगणना जी आहे 10 वर्षात होते, पण OBCची जनगणना 1931 पासून झालेली नाही. जात 60% OBC पुऱ्या भारत देशामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये 60% OBC आहे आणि त्यांच्याबरोबर हे निवडून येतात. माझं एक आव्हान आहे, सर्वात पहिले महाराष्ट्र सरकारने तो GR रद्द करावा, अन्यथा येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे, आम्ही त्यांच्या सीटा पाडू. आणि जर समजा केंद्र सरकारने जर OBCची जात न्याय जनगणनामध्ये कॉलम टाकला नाही तर आम्ही येत्या भविष्यामध्ये जिल्हा कलेक्टर कार्यालयावर नागपूरला आम्ही आमच्या नागपूर जिल्ह्याच्या वतीने मोर्चा नेऊ आणि त्यामध्ये नाही मांडलं तर आम्ही उपोषण करून, त्यामध्ये नाही मांडलं तर आम्ही त्यांच्या लोकसभे किंवा विधानसभेला हमखास सीटा पाडू. हे आम्ही केंद्र सरकारला एक धमकी नाही समजावं त्यांनी, आणि त्यांना OBCचा कॉलम टाकावाच लागेल. नाही टाकले तर आम्ही पेटून उठू. धन्यवाद. जय ओबीसी, जय ओबीसी, जय भीम. या आंदोलनात तालुक्यातील शेकडो OBC बांधव, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. OBC समाजाची अचूक लोकसंख्या समोर येण्यासाठी तात्काळ जातनिहाय जनगणना करण्यात यावी. सरकारी नोकऱ्या, शिक्षण आणि इतर क्षेत्रांत OBC समाजाच्या हक्कांचे आणि आरक्षणाचे संरक्षण व्हावे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता मागण्यांची तातडीने पूर्तता करावी. संख्या आमची, हक्क आमचे घोषणांनी परिसर दणाणला. आंदोलनादरम्यान समाज बांधवांचा आक्रोश आणि एकजूट स्पष्टपणे दिसून आली. आंदोलकांनी सरकारच्या धोरणांविरोधात आणि आपल्या हक्कांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. संख्या आमची, हक्क आमचे, निर्णयही आमचाच, OBC एकता जिंदाबाद यांसारख्या घोषणांनी संपूर्ण हिंगणा तहसील परिसर दणाणून गेला होता. आंदोलनाच्या सांगतेवेळी राष्ट्रीय OBC महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगणाच्या तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. हे निवेदन सरकारपर्यंत पोहोचवून OBC समाजाच्या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. हे आंदोलन स्थानिक पातळीवर OBC एकत्रीकरणाची आणि त्यांच्या राजकीय व सामाजिक जागृतीची मोठी साक्ष देणारे ठरले आहे.